गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज ब्लॉग चालू करतोय, कारण आम्ही आता चाललो आहे बाहेर. आणि कुठे चाललोय ते आम्ही तुम्हाला पुढे सांगू, तर स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता आम्ही नाश्ता करतोय, पटपट रेडी झालोय सकाळी उठून आणि आता नाश्ता करतोय. तुम्हाला दाखवतो काय नाश्ता. सो संडे स्पेशल मॅगी आणि कुकिंग ॲक्च्युली मी केली आहे. बघूयात आता कशी झाली, कशी काय व्हायचं त्याच्यात. मॅगीत काय होणार आहे आणि सेपरेट असं वेगळं. करणं बंद, खाऊ दे ना आता. माझं सगळं आवरून झालंय आणि ही पोरगी 4 तास आरशा समोर थांबली. माझं पण. मग चल पटकन. 2 मिनिट चलो. अजून आमच्या फ्रेंड्स यायचे, आमच्या म्हणजे हिचा. तुझ्या फ्रेंड्स कुठल्या ग? कुठल्या ग अनु? माझ्या बहिणी आहेत त्या, समजलं? माझ्या बहिणी आहेत त्या. बाय. ह्याचा आवाज ऐका फक्त. आणि वातावरण बघा किती सुंदर झालंय. काहीच आता आम्ही निघालेलो आहे आणि ही आमची दिदी आलेली आहे. दिदी इकडं. आता जातो आम्ही. अजून एक दिदी आहे, ती येणार आहे. ती आल्यावरती दाखवतो तुम्हाला. मी जिथं पण येताना दिसतंय फक्त. आता मी दिदीच्या मागं लागले, ती मला घेऊन देणार आहे. जिथे जायला आणि दिदीचे नखरे चालू होणार नाही असंच कधीच नाही. काहीच अर्धा तास झाले थांबले आणि आमची दिदी येतच नाही, आली नाही. माझ्या दोघींनी फोन करून करून लय त्रास दिलाय तिला. एवढा उशीर केलाय. हीच आहे ती पोरगी जिने लय उशीर केलाय आता जायला आम्हाला. आता निघालोय आम्ही. गाईज, आम्ही इस्कॉन टेम्पलला आलेलो आहे. चला. आम्ही आणि मंदिर ओपन व्हायची वाट बघतो. चला भेटूयात. मंदिर ओपन झालं की दाखवते. मंदिर ओपन होत आहे. चल पुढे. लक्ष्मी किती सुंदर मूर्ती आहेत. मस्त दर्शन वगैरे झालंय आमचं आणि आम्ही आता बाहेर आलोय. ह्या सगळ्या इथं बसलेत मस्त. किती सुंदर वातावरण आहे मंदिराचं. इतकं सुंदर दर्शन झालंय ना आमचं. चलो बाय, भेटूयात. वाव, छान दिसते.
सो आमचं जेवण वगैरे झालं. इथं महाप्रसाद होता, मस्त महाप्रसाद केला. आणि ट्रस्ट मी, इतका सुंदर मंदिर आहे, इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे. एकदा नक्की इस्कॉनला जावा सगळे मिळून. आणि इतकं सुंदर होता, छान वाटलं मला. पॉझिटिव्ह वाईब्स होत्या सगळ्या. चला जाऊयात. आणि इथे ना असं आहे की आपण जेवलं की आपलं ताट आपणच धुवायचं, जे मला सगळ्यात जास्त चांगलं वाटतं. कोणाला धुवायला नाही लागणार आपले ताट. चल भेटूयात आता आम्ही इथून निघतोय, मग भेटूया. सो गाईज आम्ही निघालोय. हे बघ काय आता आम्ही मंदिरातनं बाहेर येऊन शॉपिंग करायला आलोय जरा कॅम्पमध्ये सगळं. सो गाईज आम्ही घरी आलो आता. आणि आमचा आजचा डिनरचा प्लॅन आहे काहीतरी स्पेशल असं. हिला खायचंय थोडंसं स्पेशल असं, म्हणून आम्ही बनवतोय आज शेवभाजी. येस. आम्ही चहा वगैरे पिला. तिथं कप आहे बघा, तुम्हाला दिसत दाखवतो, हिचा कप आहे. सो आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतो आणि दाखवतो तुम्हाला पण आम्ही काय बनवतो. ऍक्च्युली खूप कंटाळा आलाय, पण खायचंय आता, काय करणार आहे. दिवसभर ते जिभेचे चोचले. चलो बाय. अभी मजा आएगा ना. ओके, सो असा काहीतरी आम्ही सेटअप केलाय. मला माहित नाही तुम्हाला जास्त दिसत असेल का नाही, पण आता आम्ही सुरुवात करतो. आणि हे बघा, कौन है ये लोग, कहां से आते हैं? सो मी आता पीठ हे करते चपात्यांसाठी आणि वाटणची सुरुवात करते. आमचे आजकाल जिभेचे चोचले खूप वाढायला लागले. मम्मी ओरडायला लागली. मम्मीला माहित नसतं आम्ही भरपूर काय काय करून खातोय घरी. मम्मी तुझं ब्लॉग बघत असशील तर मी नाही, ही पोरगी बनवून खाते घरी. मम्मीला सांगितलंय मी, मम्मी बोलली खा म्हणून. सो मी पीठ चाळले पूर्ण. आता मी हिच्या टाईपनं युनिक काहीतरी वाटण काढते. काय म्हणतात ह्याला? भाजलेलं वाटण. म्हणजे हे चुलीत भाजतात कांदे. आता चूल नाहीये ना, मग त्यामुळे गॅसवर भाजायचे. काळं वाटण बोलतात त्याला. आलो, इतका छान अँगल आहे आपल्याकडे, इतका छान. सो गाईस तुम्हाला मी दिसते क्लिअर. थोडासा नवीन आम्हाला हे भेटलाय, काय बोलतात ते, अँगल. तिथे आम्ही ट्रायपॉड फिक्स केला. थोडंसं पीठ घेते प्लीज. कांद्याची चिरफाड चालू आहे पूर्ण पद्धतीने. इथं थोडं वरती घेते प्लीज. थांब 2 मिनिट, ते भाजलं नाही. आपल्याला ते हे आणावं लागेल, ते काय असतं तारचं है ना. सो आम्ही ते आणू आता नेक्स्ट टाइम कधी बाहेर गेलो तर. बाई इथे चिमटा आहे. चिमटा नकोय मला. टेक्निक बघताय. सो आम्ही फुल गावाकडच्या स्टाईलला बनवतोय. काय बनवतोय आपण? शेवभाजी. सो आता आम्ही आमचे रोल स्विच करणार आहे थोड्या वेळानंतर ना. मी भाजी करणार आहे आणि ही चपाती. त्याला पण कट कर ना. ऍक्च्युली अजून खोबरं आणि लसूण पण भाजीचा असतो, पण माझ्याकडे आता भाजायला काही नाहीये म्हणून मी तसंच टाकणार ते. बघू किती घेतलंय. हा बस ते याच्यात टाक ना तू. नाही ते भाजते. नॉर्मल बस. टेक्निक्स. असं करायचं असतं हे गाईच. फक्त ते नीट करा, नाही तर मम्मीला मारेल तुमची.
कोणी छोट्या पोरांनी आमचे व्लॉग्स बघून ट्राय करू नका प्लीज. आणि ज्यांना स्वयंपाक करता येत नाही त्यांनी तर अजिबातच करू नका. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. मला गाईज इथं वाटण रेडी आहे. आणि काय काय टाकलंय अनु याच्यात लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. ओके, आता हे खूप बारीक वाटून घ्यायचं मस्तपैकी. हे मिक्सरला बारीक करून घेऊ. सो गाईज वाटण रेडी आहे आमचं. पीठ पण रेडी आहे. पीठला थोडंसं रेस्ट करायला ठेवलंय. आणि आता ही वाटण पटकन मस्त करी गाईज, मस्त करी. सो त्या अँगल पेक्षा मला हा अँगल जरा जास्त बेटर वाटत. सो गाईज वाटण इज रेडी. सो आपण आता भाजी मी टेक ओव्हर करणार आहे. सो मी आता तिच्याकडून वाटण टेक ओव्हर केलंय. आता भाजी मी बनवणार आहे. आणि ती बनवणार आहे. रोटी बनवायची आहे की चपाती? ओके, चपाती बनवूयात. आणि भाजी बनवतोय आम्ही आता शेवभाजी. मी तुम्हाला दाखवते शेवभाजीची रेसिपी थोडक्यामध्ये. काय नाही येत गाई जिरा, माझ्याकडून शिकली. माझ्या मैत्रिणीला माहिती आहे माझा स्वयंपाक किती छान असतो. आणि तू कुणाकडून शिकली आहेस? माझ्या आजीकडून शिकली मी सगळं. गुड. सो थोडंसं क्लिनिंग करून येतो आणि मग तुम्हाला दाखवते मी. सो गाईज कुठे गेली? सो गाईज भाजी बनवण्यासाठी आधी तुम्हाला लागणार आहे कढई. आणि चपात्या बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पॅन. त्याच्यानंतर ना लायटर, गॅस ऑन करायचा, जे युजली सगळेच करतात. ठीक आहे. सो पोळपट लाटणार. ओके, सो गाईज तुम्हाला दिसत असेल मी तुमच्यासाठी थोडंसं मॅनेज केलं कॅमेरा. सो याच्यामध्ये आपण पहिला टाकणार आहोत तेल. तुम्ही तुमच्यानुसार टाका. आम्ही आमच्या अंदाजानुसार टाकतो कारण आम्हाला भाजीमध्ये तरी लागते. खास करून स्पेशल करून असल्या भाज्यांमध्ये ते लागते आम्हाला तरी. सो हे टाकल्यानंतर थोडंसं आपण तेल गरम होऊन देऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकू जिरी मोहरी. सो हा आमचा जिरी मोहरीचा डब्बा. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल कोणीतरी चपात्या करताना. कोणीतरी म्हणजे काय असतं? म्हणजे का जिरी मोहरी टाकली मी. त्याच्यानंतर ना मी ह्याच्यात टाकणार आहे कढीपत्ता. थोडासा कढीपत्ता. घाबरू नका गाईस, घाबरू नका, काही नाही. त्याच्यानंतर ना आपलं हे काळं वाटण घालावं. दिसतात का? सो गाईज तुम्हाला ना थोडंसं असं घरची काय म्हणतात ना, हॉटेलची, सॉरी, तुम्हाला जर थोडीशी अशी हॉटेलची टेस्ट हवी असेल ना भाज्यांमध्ये तर मिसळ मसाला वापरा शेवभाजीमध्ये. कारण ते थोडीशी तशी टेस्ट देतं. आणि हॉटेलमध्ये सुद्धा हेच टाकतात, काय वेगळं नाही टाकत. सो का म्हणजे तू हॉटेलमध्ये? ठीक आहे. सो मी सगळ्यात आधी असे मसाले काढून ठेवते. कारण माझं कसं होतं, जेव्हा मी मसाला टाकते ना त्याच्यामध्ये, तर आधी जे मसाले माझे करपून जातात जोपर्यंत मी पुढचा मसाला टाकते. त्यामुळे मी आता ही ट्रिक काढली आहे की आधीच सगळे काढून ठेवायचे. सो आता सगळे मसाले मी मस्त टाकलेत ह्याच्यात. गाईज आमच्या इकडे बिबट्या आला. गाईज आमच्या इकडे बिबट्या आला. नाही मी हे टाकणार. गाईज आमच्या इकडे बिबट्या आलाय. तुमच्या इकडे जर आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कुठे आलाय तो. आणि तुला असं करता येतं का? कसं? एक भुवई वरती एवढं. नहीं हो रहा है भाई, आपसे ना होता है.
सो गाईज भाजी बघा किती सुंदर झाली आहे. मी हिला मस्त गार्निश केले आता. आणि आता आपण जेवूयात. सो गाईज शेवभाजी, चपाती, खाणारा चेहरा. खाऊन सांग कशी झाली. टेस्ट. बोलणार आहेस काही? खूप छान झाली आहे. टेस्ट. एक नंबर. मस्त झाली रे, हॉटेल सारखी जमली बघ. छान झाले. बस आता जेवतो आम्ही. बाय. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.